मराठा आंदोलन के बाद गुरुवार को राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने भी अपना आंदोलन खत्म कर दिया। ओबीसी मंत्री अतुल सावे की उपस्थिति में ओबीसी महासंघ ने आंदोलन वापस ले लिया। नागपुर के संविधान चौक पर बीते 6 दिनों से राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा अपनी मांगों को लेकर आंदोलन शुरू था। राज्य सरकार ने ओबीसी महासंघ की 14 में से 12 मांगे मान ली है। महासंघ की बची हुई 2 मांगों पर मंगलवार को मुख्यमंत्री से चर्चा कर निर्णय लिए जाने की बात कही गई है। मी आत्ताच सांगितलं की ज्या 14 मागण्या माननीय तायवाडे साहेबांनी दिल्या होत्या त्यातल्या जवळजवळ 12 मागण्या या आमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड असल्यामुळे त्या आम्ही नक्कीच मंगळवारी त्या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलून सेक्रेटरीजना बोलून त्याचे GR काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू। 1 महिन्याच्या आत त्यांना त्यांचे सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याचे GR काढून द्यायचा प्रयत्न करू। आणि ऑलरेडी तायवाडे साहेबांनी शेतकऱ्यांचे विषय असतील, विद्यार्थ्यांचे विषय असतील, असे अनेक विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत। महाज्योतीचे विषय आहेत, या सगळ्यामध्ये आवर्जून लक्ष 1-2 विषयामध्ये जे कॅबिनेट समोर जायचे विषय ते नक्कीच कॅबिनेट समोर घेऊन त्याची मान्यता घेऊन त्या सगळ्यांना आम्ही नक्कीच न्याय देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो। माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार माननीय मंत्री अतुलजी सावे, माननीय आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार धरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये माजी खासदार डॉक्टर महात्मे साहेब शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं। आपल्यासमोर आम्ही आमच्या 14 मागण्या वाचून दाखवल्या। माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिलं आणि आम्हाला आश्वस्त केलं की येत्या मंगळवारी मुंबईला बैठक घेऊन 1 महिन्याच्या आत त्यापैकी 12 मागण्यांचे शासन निर्णय आम्हाला ते देतील आणि ज्या उर्वरित 2 मागण्या आहेत त्याच्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्यासुद्धा पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। त्याबद्दल मी स्वतः आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी हितचिंतक हे समाधानी आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे, मंत्री महोदयांचे, सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शित करून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी थांबवतो।